नागपूर येथील जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हा. वंचित बहुजन आघाडीचे अनिल गायकवाड यांचे आवाहन. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील RSS मुख्यालयावर निघणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या विशाल जनआक्रोश संयुक्त मोर्चात लोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन अनिलदादा गायकवाड, VK कांबळे, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त इंजिनियर BB गायसमुद्रे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक YB महाबळे, प्राध्यापक राजेश ढवळे व सोनू महाबळे यांनी केले आहे. मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली F-15 फाईलमध्ये या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आल्यामुळे त्यांनी सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा या मुख्य मागणीसाठी मुंबई येथे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेलं आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे मुख्यालय आहे नागपूर येथे, या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 23 मार्च 2026 रोजी RSSच्या मुख्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या मोर्चाचा उद्देश एकच आहे की F-15 फाईलमध्ये या भारताचे पंतप्रधान यांचं नाव आलेलं आहे, त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या मुख्य मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी पक्ष अशा सर्व या पक्षांच्या वतीनं नागपूर येथील RSSच्या मुख्यालयावर मोर्चाचं दिनांक 23 मार्च 2026 रोजी आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणून मी या ठिकाणी लोहा तालुक्यातील तमाम सर्व आंबेडकरी जनतेला व सर्व भारतीय संविधान मानणाऱ्या जनतेला या ठिकाणी मी आवाहन करतो की आपण उद्या दिनांक 23 मार्च 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली RSSच्या मुख्यालयावर होणाऱ्या विशाल जनआक्रोश संयुक्त मोर्चामध्ये आपण लोहा तालुक्यामधील जास्तीत जास्त जनतेनं सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा एक सैनिक म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि या ठिकाणी या पत्रकार परिषदेला लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी आदरणीय VK कांबळे गुरुजी, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त इंजिनियर आदरणीय BB गायसमुद्रे साहेब, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय YB महाबळे सर व वंचित बहुजन आघाडीचे या लोहा तालुक्याचे युवा नेते सोनू महाबळे या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित होऊन या लोहा तालुक्यातील जनतेला जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं नागपूर येथील मोर्चाला उपस्थित राहावं असं आवाहन करतो. आणि या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 23 मार्च रोजी नागपूर या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाचा मुख्य उद्देश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव या स्कॅनमध्ये आलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांनी जे या अमेरिकेच्या दबावाखाली येऊन काही निर्णय घेतले, त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे. आणि या आव्हानाच्या माध्यमातून नागपूर येथे RSSचं मुख्यालय मोहन भागवत यांच्या कार्यालयावर सार्वजनिक मोर्चा जाणार आहे. आणि त्या मोर्चाचं नेतृत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सकपाळ आणि कम्युनिस्ट, दोन्ही कम्युनिस्ट आणि इतर आघाडी यांच्या वतीनं हा दिव्य भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे. यामध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिलाच पाहिजे यासाठी आग्रह आहे. आणि मोहन भागवत यांना या मोर्चाच्या अन्वये सूचित करण्यात येते की आपण ताबडतोब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना कार्यमुक्त करावे अशी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि या मोर्चाचे आयोजक सर्व यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. जय भीम. वंचित बहुजन आघाडीचा ज्येष्ठ मार्गदर्शक व महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त असल्यामुळं मी लोहा जनतेस सगळ्यांना असे आवाहन करतो की उद्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावा, मी असे सगळ्यांना आवाहन करतो.